माझ्या मैत्रिणींनो आणि माझ्या बहिणींनो, हा व्हिडिओ ना मी खास स्पेशल तुमच्यासाठी बनवला आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की जेव्हा तुम्ही ना आपल्या नवऱ्यासोबत जेव्हा तुम्ही संबंध बनवता, जेव्हा तुम्ही ना आपल्या अहोंसोबत जेव्हा तुम्ही सेक्स करता, तेव्हा तुम्ही ना तुमच्या नवऱ्यासोबत संबंध बनवताना कोणत्या गोष्टी निर्लज्जपणे लाजलज्जा सोडून तुम्ही केल्या पाहिजेत. आणि जर त्या गोष्टी ना तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत संबंध बनवताना तुम्ही जर केलात ना बहिणींनो, तर तुमचा नवरा तुमच्यावरती ना खूप जास्त प्रेम करेल आणि तुमच्या दोघांचं जे नातं आहे ना ते नातं एकदम घट्ट बनेल. कारण मैत्रिणींनो कसं असतं माहिती आहे का, की ह्या गोष्टी ना आज मी तुम्हाला सांगणार आहे, त्या गोष्टी ना बहुतेक बायकांना माहीत पण असतात, पण त्या बायकांना त्या गोष्टी करायला त्या लाजतात किंवा घाबरतात. त्यांना असं वाटतं की अशा गोष्टी ना मी माझ्या नवऱ्यासोबत करायला लागले तर माझा नवरा ना माझ्याबद्दल काय विचार करेल, त्याला माझ्याबद्दल काय वाटेल, असं त्यांना भीती वाटते किंवा लाज वाटते. पण माझ्या बहिणींनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगतो की म्हणजे त्या गोष्टी ना तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत केलात ना तर तुमचा नवरा तुमच्याबद्दल काहीच गैरसमज तो करणार नाही. उलट त्याला ना एवढा आनंद भेटेल ना की तो आनंद आता मी तुम्हाला शब्दामध्ये इथे सांगू शकत नाही. जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुमचा नवरा तुम्हाला स्वतः बोलेल की काय ग तू कुठून एवढं शिकलीस, असं म्हणजे तुम्हाला ना तो स्वतः बोलेल. म्हणजे तेवढा म्हणजे आनंद ना त्याला भेटेल आणि तेवढाच आनंद तुम्हाला पण भेटेल मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला ऐकायला भेटते. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आपल्या भावाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मैत्रिणींनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली गोष्ट आहे ती पहिली गोष्ट ना जी तुम्ही निर्लज्जपणे लाजलज्जा सोडून ती तुम्ही केली पाहिजे, तर ती गोष्ट ना अशी आहे की म्हणजे स्वतः पुढाकार घेणं. काय बोललो मी? स्वतः पुढाकार घेणं. आता मैत्रिणींनो बघा, कसं असतं माहिती आहे का, की तुम्ही जेव्हा पण ना तुमच्या नवऱ्यासोबत जेव्हा तुम्ही संबंध बनवता तेव्हा तुम्ही पण ना स्वतः पुढाकार तुम्ही घ्यायला पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे चांगले चांगले हॉट सेक्सी कपडे घालून आपल्या नवऱ्याच्या समोर जाणं, स्वतः ना आपल्या म्हणजे नवऱ्यावरती झडप घालणं, म्हणजे स्वतः आपण ना आपल्या म्हणजे नवऱ्याचे कपडे आपण स्वतः आपल्या हाताने काढणं. म्हणजे मैत्रिणींनो कसं असतं माहिती आहे का, आता ह्या सर्व गोष्टी आता मी तुम्हाला इथे म्हणजे सांगू शकत नाही, कारण इथे ना असं म्हणजे स्पष्टपणे सांगायला थोडंसं अलाउड नसतं. तर तुम्ही समजून जा. म्हणजे मी तुम्हाला ना हिंट दिला आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, की बहुतेक बायकांना असं वाटतं पण की म्हणजे मी ना माझ्या नवऱ्यासोबत संबंध बनवताना मला पण पुढाकार घ्यायला पाहिजे. पण त्या बायकांना कुठेतरी घाबरतात, कुठेतरी लाजतात की म्हणजे मी ना असं काहीतरी केलं, म्हणजे मी ना स्वतः पुढाकार घ्यायला लागली तर माझा नवरा ना माझ्याबद्दल तो काय विचार करेल, म्हणजे त्याला ना माझ्याबद्दल काय वाटेल, काही गैरसमज व्हायला नको असं त्या बाईला वाटतं. आणि असं वाटल्यामुळे ना त्या बाईला असं वाटतं की शी बाई नको, काहीच करायला नको, जाऊ दे सोड, आपण म्हणजे फक्त ना म्हणजे खाटेवरती आपण निवांत पडून राहूया, जे काही करायचं आहे ना तोच करेल, असं म्हणजे त्या बायका समजतात आणि म्हणजे ती गोष्ट ना ते करायचं सोडून देतात. तर माझ्या मैत्रिणींनो आणि माझ्या बहिणींनो, असं काही तुम्ही करू नका. तुम्ही पण स्वतःहून ना पुढाकार घ्यायला तुम्ही सुरुवात करा. जेव्हा तुम्ही ना स्वतः पुढाकार घ्यायला लागाल तेव्हा तुमचा नवरा ना तुमच्यावरती खूप जास्त खुश होणार. आता त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे तर ती दुसरी गोष्ट ना अशी आहे की घाणेरड्या गोष्टी आपल्या नवऱ्यासोबत बोलणं. काय बोललो मी? घाणेरड्या गोष्टी आपल्या नवऱ्यासोबत बोलणं. आता कसं होतं माहिती आहे का, की नवरा तर आपल्या बायकोला काही ना काही घाणेरड्या गोष्टी तो बोलायला लागतो. पण बायकांना पण वाटतं की म्हणजे मला पण ना काही ना काहीतरी बोलायला पाहिजे. पण बायकांना ना थोडीशी लाज वाटते, थोडीशी भीती वाटते आणि त्या बायका असं विचार करतात की शी बाई नको, म्हणजे मी असं काही बोलले ना तर माझा नवरा माझ्याबद्दल ना तो काय विचार करेल. आणि असं म्हणजे समजून ना ती बाई गप्प बसते. आणि जेव्हा तिचा नवरा काय ना घाण बोलत असतो तेव्हा ती बाई ना आपल्या नवऱ्याला बोलते की शी बाई तुम्ही किती घाणेरडं बोलता, असं ती मुद्दाम बोलते. पण त्या बाईला पण आवडत असतं की माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत असं काहीतरी बोलावं आणि म्हणजे मी पण ना त्याच्यासोबत असं काहीतरी बोलावं. तर माझ्या मैत्रिणींनो आणि माझ्या बहिणींनो, जसं म्हणजे त्याने तुम्हाला असं काहीतरी बोलल्यावर ना तुम्हाला मजा येते, तर तसंच तुम्ही पण ना तुमच्या नवऱ्याला तीच मजा तुम्ही त्याला दिली पाहिजे. कारण त्याला पण वाटतं की यार जसं मी ना माझ्या
बायकोसोबत घाणेरड्या घाणेरड्या गोष्टी म्हणजे बोलतो, तेव्हा माझ्या बायकोने पण ना मला प्रोत्साहन मला दिलं पाहिजे, तिने पण मला ना तसाच रिप्लाय तिने दिला पाहिजे. आणि जेव्हा तुमच्या दोघांमध्ये ना अशी बोलणी, असं डर्टी टॉक ना जेव्हा तुमच्या दोघांमध्ये होईल, जेव्हा तुम्ही म्हणजे एकमेकांसोबत ना अशा घाणेरड्या घाणेरड्या गोष्टी तुम्ही बोलायला लागाल ना, तेव्हा तुमच्या दोघांमध्ये पण जी उत्तेजना असते ना, ती उत्तेजना तुम्हाला जास्त फील होईल आणि तुमचे संबंध ना चांगल्या प्रकारे बनतील. तुम्हाला संबंध बनवताना ना खूप जास्त 10 पटीने जास्त तुम्हाला मजा येईल. असं म्हणजे मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतः अनुभव घेतलाय. आत्ता त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे, तर ती तिसरी गोष्ट ना अशी आहे की आपल्या नवऱ्याला उत्साह देणारे आणि आपल्या नवऱ्याला उत्तेजित करणारे आपल्या तोंडातून ना आवाज काढणं. काय बोललो मी? आपल्या नवऱ्याला उत्साह देणारे, आपल्या नवऱ्याला उत्तेजित करणारे आपल्या तोंडातून ना आवाज काढणं. आता बघा बहिणींनो आणि मैत्रिणींनो, कसं असतं माहिती आहे का की तुम्ही आणि तुमचा नवरा जेव्हा तुम्ही दोघं पण ना संबंध बनवशिला आणि तुम्ही दोघं पण ना संबंध बनवताना एकदम तुम्ही गप्प आहात, फक्त तुमचं काम चालू आहे पण तुमचं तोंड ना एकदम बंद आहे, तर तुम्हाला तेवढी मजा अजिबात येणार नाही जेवढी मजा ना तुम्हाला तेव्हा येईल जेव्हा तुम्ही ना आपल्या नवऱ्यासोबत असं काहीतरी बोलाल किंवा असे काहीतरी आवाज काढाल जे आवाज ऐकून ना त्याला उत्साह भेटेल, तो अजून उत्तेजित होईल. तर म्हणजे असे आवाज ना तुम्ही काढले पाहिजे. कारण जर तुम्ही गप्प बसलात ना म्हणजे पुरुषांना असं वाटतं की यार मी ना एवढं काम करतोय पण माझ्या बायकोकडून ना मला काहीच रिॲक्शन मला भेटत नाही आहे आणि तो पुरुष ना काम लवकरात लवकर आटपतो आणि झोपून जातो. पण जर तेव्हाच ना जर त्याच्या बायकोने असे काहीतरी आवाज काढले म्हणजे त्या आवाजाला ऐकून ना त्याच्या अंगामध्ये म्हणजे एक प्रकारची वीज ना त्याच्या अंगामध्ये म्हणजे जाते आणि तो पुरुष ना जास्त उत्साहित होतो, त्याच्या अंगामध्ये ना जास्त जोश येतो आणि तो पुरुष ना चांगल्या प्रकारे आपल्या बायकोला खुश करतो आणि त्याची बायको पण ना असं केल्यानंतर त्याची बायको पण ना जास्त खुश होते, त्याच्या बायकोला पण ना जास्त संतुष्टी तिला भेटते. कारण नवरा जेवढा चांगल्या प्रकारे संबंध बनवेल तेवढाच म्हणजे आनंद, तेवढीच संतुष्टी त्याच्या बायकोला पण भेटते. तर तुम्ही पण ना आपल्या नवऱ्यासोबत संबंध बनवताना असं काहीतरी केलं पाहिजे. तर असं करताना ना तुम्ही लाजू नका आणि घाबरू पण नका. कारण काय काय बायकांना वाटतं की जर मी असं केलं तर माझा नवरा ना माझ्याबद्दल काय विचार करेल. अजिबात काय विचार करणार नाही, उलट त्याला बरं वाटेल की म्हणजे माझी बायको म्हणजे मला ना साथ देत आहे असं म्हणजे त्याला बरं वाटेल. तर माझ्या मैत्रिणींनो आणि माझ्या बहिणींनो, तुम्ही ही गोष्ट ना लक्षात ठेवा. तर आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.